पिंडाला कावळा शिवला म्हणून नाही, तर त्या म्हाताऱ्या आईचा जीव पांगड्या लेकरामध्ये अडकला होता म्हणून. असते तोपर्यंत जपले आपल्यासाठी, गेल्यानंतरही माय झोरते केवळ लेकरासाठी. व्यक्ती आहे तोपर्यंत त्याची किंमत करायला शिका मायबाप. ताजमहल जगाने पाहिला, मुमताजने नाही. मेलेल्या बायकोसाठी थडगे बांधणारे अनेक पाहिले, पण जिवंतपणी जिवंताईच्या स्वप्नाचं स्वराज्य पूर्ण करण्यासाठी वयाच्या 15व्या वर्षी हातात ढाल आणि शमशीर घेणारे, स्वतःचं बोट कापून रक्ताचा अभिषेक रोहिडेश्वराच्या पिंडीवर करणारे, जगाच्या पाठीवरचे एकमेव सुपुत्र म्हणजे राजा शिव छत्रपती. आईचा पुत्र पुन्हा होणे नाही. वाजवा ना टाळ्या. मला वाटलं इथं वावड आहे का काय? वावड आहे का इथं? विढल तिसरी भक्ती सांगितली पितृवचन. डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ती माई, पण डोळ्यात न दाखवता डोळे मिटेपर्यंत प्रेम करतो जगाच्या पाठीवर फक्त बाप आहे. ज्याला आईबाप कळाले त्याला वेद कळाले, ज्याला कळाला बाप त्याले कळाला विठोबा, ज्याले कळाली आई त्याले कळाली रखुमाई. वेगळा परमार्थ पाहायची गरज नाही. फार चाऊ फाळा टांगान काजू बदाम खाऊ घाला असंही म्हणणार नाही. जेवढे कॉलेजात जाणारे, महाविद्यालयात जाणारे तरुण तरुणी असतील, विनंती असेल माझी, उभ्या आयुष्यात काय निर्णय घ्यायचे तर घ्या. वाटेल ते शिका, सायन्सला जा, मेडिकलला जा, वाटेल ते कपडे घाला. माझ्या भगिनीनो, ऐकताय माझं बोलणं, कळतंय तुम्हाला? जीनची पॅन्ट घाला, पण या पुढे जाऊन सांगू, उभ्या आयुष्यामध्ये आपल्या बापाच्या विरोधात जाऊन पळून जाऊन कधी लग्न करू नका. एवढी भीक त्याच्या पदरात घाला. आवडला एखादा सांगून पहा, त्याने विरोध दिला याचा अर्थ भविष्यकाळ बापाने समोर ठेवला. त्याची दाढी काय ऊन आणि पांढरी नाही झाली माईबा. पुरी कन्यादान करताना काळीच काढून द्यावं लागतं. एवढी सोपी गोष्ट आहे का? बाप झाल्याशिवाय बापाच्या अंतःकरणाची व्यथा कधीच कळणार नाही माईबा, कधीच कळणार नाही. प्रेम करू नका असं म्हणणार नाही. 35 तुकडे केले जातात, ते प्रेम प्रेम नाही. प्रेम करा. ज्या बापानं आपल्यासाठी जो वर नियोजित केला, लग्न झाल्यानंतर त्या झालेल्या नवऱ्यावर आयुष्यभर काय प्रेम करायचं तर करा माईबा, पण तोपर्यंत प्रेमाची जागा कधी चुकू देऊ नका गड्या. खूप शिका, पायावर उभ्या राहा. एका चढ एका पोराची लाईन बापाच्या दारात लागल्याशिवाय राहणार नाही. पण खूप शिका आणि खूप मोठ्या व्हा. पण बापाच्या दारात पोराची लाईन लागण्यासाठी पोरगी पण घरात लागती ना, नाही तर लाईन दारात लागायची, पोरगी धबधब्याखाली सापडायची. तिसरी भक्ती सांगितली पितृवचन. चौथी